अध्यक्ष महोदय धन्यवाद। मी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून माझ्या शहरातल्या समस्या या मुद्द्याच्या माध्यमातून मांडतो। अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड शहर हे लाखोच्या संख्येने वाढत आहे। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आतापर्यंतची लोकसंख्या जर आपण पाहिली तर 32 लाखाहून अधिक लोकसंख्या या ठिकाणी झालेली आहे। यामध्ये आर्थिक दृष्ट्या असलेले घटक, दुर्बल घटक असतील, सार्वजनिक वितरण प्रणालीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची संख्याही मोठी आहे। त्या अनुषंगाने माझी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून ही मागणी राहील। एवढं मोठं शहर होत असताना, एवढी मोठी लोकसंख्या होत असताना अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण अन्नधान्य वितरणाचे नियोजन, नियंत्रण आणि अंमलबजावणी पुणे शहरातील कार्यालयामार्फत होते। तर अध्यक्ष महोदय, ही कार्यप्रणाली जी आहे ती पुणे कार्यालयात नव्हती। तर आमची मागणी अशी आहे, या कार्यालयावर अतिरिक्त प्रशासन ताण त्या निमित्ताने येतो, त्याचा थेट परिणाम नागरिकांवर होतो। नवीन शिधापत्रिका मंजूर होण्यास विलंब होतो। नाव समाविष्ट करणे किंवा कमी करणे, पत्ता बदलणे, आधार लिंक करणे, रेशन कार्ड दुरुस्त करणे, इष्टांक मंजुरी यासारख्या कामासाठी नागरिकांना वारंवार पुण्याच्या कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागतात। अन्नधान्य वितरणास विलंब होतो, तक्रारीचे निवारण वेळेत होत नाही आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही। अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड ही केवळ महानगरपालिका नाही, तर राज्यातल्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान देणारे औद्योगिक केंद्र आहे। एवढ्या मोठ्या शहरासाठी स्वतंत्र अन्नधान्य वितरण यंत्रणा असणं ही निश्चित गंभीर बाब आहे। जर स्वतंत्र कार्यालय स्थापन झाले तर अध्यक्ष महोदय, नागरिकांचे कामे स्थानिक पातळीवर जलद होतील, अन्नधान्य वितरण अधिक पारदर्शक आणि परिणामकारक होईल, तक्रार निवारण जलद होईल, ई राशन कार्ड आणि डिजिटल सेवाचा विस्तार अधिक प्रभावीपणे करता येईल, वितरण व्यवस्थेवर स्थानिक स्तरावर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल। अध्यक्ष महोदय, आज शहराची लोकसंख्या वाढत अद्यापही जुन्याच इष्टगावावर अन्नधान्याचे नियोजन होत असल्याने अनेक पात्र कुटुंब राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत। त्यामुळे शासनाकडे माझी ठामपणे मागणी आहे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रासाठी तातडीने स्वतंत्र अन्नधान्य वितरण कार्यालय स्थापन करण्यात यावे। या कार्यालयासाठी आवश्यक त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती करून प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात यावी। शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार स्वतंत्र अन्नधान्य इष्टांक मंजूर करण्यात यावा। नागरिकांना सर्व सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक डिजिटल सुविधा आणि सक्षम तक्रार निवारण यंत्रणा उभारण्यात यावी। या विषयाबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाने निश्चित कालमर्यादेत कारवाई करून सभागृहाला माहिती द्यावी। माननीय अध्यक्ष महोदय, हा विषय केवळ एका कार्यालयाचा नाही, हा लाखो गरीब कष्टकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अन्न सुरक्षेचा प्रश्न आहे। त्यामुळे शासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, ही माझी नम्र विनंती या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आहे। धन्यवाद। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।